नाटकाचा पहिला मित्र. आजोबा, मला तुमची खूप आठवण येते. मी सांगतो एक कहाणी. थकलेल्या एका प्रेमळ आजोबांची गोष्ट आहे. थरथरणाऱ्या हातांची, त्यांनी घातलेल्या पांढरशुभ्र पायजम्यांची, डोक्यावर असणाऱ्या त्या गांधी टोपीची, आमच्या मनावर केलेल्या संस्कारांची, आमच्यावर केलेल्या प्रेमळ लाडांची, कधीतरी चुकल्यावर आम्ही खाल्लेल्या माराची आणि कौतुकाने पाठीवर घेतलेल्या शाबासकीची. पण माझी गोष्ट अर्धवट राहणार आहे, कारण या गोष्टीतला नायक देवाने चोरून नेला आहे. या पोरक्या मुलांना वाटेत सोडून गेला आहे. माझा नायक आजोबा थकलेला दमलेला कुठे आहे? कुठे आहेत आमचे अण्णाबाबा? अण्णाबाबा, तुम्ही कुठे आहात? आई वडिलांनंतर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोणी असेल तर ते म्हणजे आपले आजोबा. आणि आम्ही आमच्या आयुष्यात खूप मोठे व्हावे अशी इच्छा आमच्या अण्णाबाबांची होती आणि मी ती पूर्ण करेन.